शिमल्यात उतरल्या सगळ्यात आधीची गोष्ट घडली ती म्हणजे कॅबवाला आला आणि इथलं जी सिस्टीम आहे एजंटशिप आणि इथला स्कॅम तो सुरू झाला. म्हणजे सगळे आम्हाला येऊन एवढे परेशान करतायत ना, म्हणजे आम्ही 1-1.5 किलोमीटर असं चालत आलो असणार, बट पिच्छा करत सोडायला तयार नाही आहे. 24 तास कंप्लीट गेले आहे मी ट्रेनमध्ये बसून आणि आता नेक्स्ट स्टेशन जे येणार आहे ते आग्रा येणार आहे. पुण्यावरून निघाल्यानंतर म्हणजे इन शॉर्ट महाराष्ट्र जोडल्यानंतर हे पहिलं असं स्टेशन आहे की जिथे एवढी लगबग आहे आणि एवढी गर्दी आहे. आणि हे आहे आग्रा स्टेशन. म्हणजे सगळीकडे एकदम धावपळ चालू आहे सगळ्यांची. काय माहिती कुठं चाललंय एवढे सगळे. आणि शेवटी तुझे पाय आग्र्याला लागले. ठीक आहे, फिरली तू ऑफिशियली आग्रा. जे सीट पाहिजे होतं साईडचं ते सीट मिळालंय, बट एवढं लेट मिळालंय की बाहेरचे सगळे नजारे गेले. आता फक्त अंधार उरलाय, कारण आता उरलाय आमच्या प्रवासाला फक्त 7 तास. आणि एक दादा आले, त्यांना आमचं वरचं सीट दिलं आणि आम्हाला हे साईडचं सीट मिळालं ऑफिशियली आता. बट ॲटलिस्ट समोरासमोर बसून जरा पाय मोकळे करून आम्ही बोलू शकतो, असे पाय मोकळे करून. थोडं आधी भेटायला पाहिजे, 3च्या आसपास. पण तू झोपली होती तेव्हा भेटलास तर मी बोलणार होतो तुला सीट घ्यायचं का बाजूचं. तुला तुझी झोप कंट्रोल होत होती का तुझी, ते कोण सांगणार. जर्नी स्टार्ट करून आता झाले 26 तास आणि आम्ही पोहोचलोय मथुरा स्टेशनला. एक गोष्ट जर नोटीस केली असेल तर इथं सगळ्यांच्या डोक्याला ना टिळा लावलेला दिसतोय. राधे राधे म्हणजे राधे राधेचा हे लावलाय आणि टिळा लावलाय, कारण म्हणजे ॲटलिस्ट. अरे मग मथुरा म्हणजे वृंदावन हेच आहे ना, ते वृंदावन मथुरा म्हणजे तेच आहे ना. मग तेच बोलतो म्हणजे आपल्याकडे, म्हणून म्हटलं. आणि मेन म्हणजे पाणी 2 तासापासून पाण्याची नव्हती. आणि मेन म्हणजे माझं झालंय मायग्रेन ट्रिगर, कारण थंडीमुळे मी बाहेर निघतोय ना परत त्याच्यामुळे थंडी वाजते. आणि गोळी घ्यायला 2 तासापासून वाट बघतोय पाण्याची, बट रेल्वेमध्ये पाणी आला नाही. शेवटी या स्टेशनला उतरलो आणि आता पाणी बॉटल घेतली. थंडी जाणवायला जस्ट सुरुवात झाली आता. म्हणजे जी आधी आता मेन आपण आता इथून 2 तासाने दिल्ली पोहोचणार आहे आणि दिल्ली नंतर मग खरी मजा सुरू होईल. काढणारच मी सगळं काढणार आहे, सॉक्स पासून सगळं घालणार आहे. मी रिस्क नाही लुंगा बाई, कारण आपल्याला रात्रभर ट्रॅव्हल करून पुढे जायचं आहे त्याच्यामुळे. पण जाणवायला सुरुवात झाली. आतमध्ये जाणवत नाही एसी डबा असल्यामुळे, बट इथं जाणवते आता. आणि मला माझं टेन्शन नाही आहे, मला हिचं टेन्शन आहे. बट झालं उलट आहे, थंडीमुळे माझा मायग्रेन ट्रिगर झाला आणि ही अजून रिलॅक्स आहे. बट अजून थोडा रुक जाओ, सबर करो. सगळं पॅक आहे तू, सगळं पॅक आहे तू. आल्यापासून ना कुठलं जॅकेट वगैरे काढलं नाहीये तू. इव्हन सॉक्स सुद्धा आता काढले का, तर थोडं इरिटेट करत होते म्हणून. ट्रॅव्हल करताना नेहमी एका गोष्टीची काळजी, ती म्हणजे टॅबलेट्स. आम्ही सगळ्या टॅबलेट्स घेतलेल्या आहे मोस्टली. तापाच्या आहे, वॉमिटिंगच्या आहे, त्याच्यानंतर सर्दी खोकल्याच्या आहे. आणि सगळ्यात आधी मला गरज पडली ती क्रोसिनची. दे पाणी दे. आता आम्ही आहे न्यू दिल्ली स्टेशनला आणि खतरनाक थंडी वाजते. म्हणजे मी पण आतापर्यंत जॅकेटची चिप वर केली नव्हती आणि ही तर डायरेक्ट फुल पॅक निघाली विथ ग्लोव्ज. बट इथे एक गोष्ट आहे ना की खायचे खूप हाल होत आहेत या स्टेशनवरती. खायची सोय नाही आहे. म्हणजे इतके आम्ही, आमचा डबा तिकडे लांब आणि तिथून आम्ही इथं आलो तेव्हा एका दुकानावर आम्हाला ऑमलेट भेटलंय. आम्हाला ऑमलेटच बघायचं होतं, घ्यायचं होतं. बाकी काही नाही, आमच्याकडे आहे, बाकी स्टॉक आहे आपल्याकडे. कशी वाटते थंडी, अजून तर खूप पुढे जायचंय. इथं 20 मिनिटाचा स्टॉप आहे आणि आता वाजले 9:15. म्हणजे आतापर्यंत आम्ही केलेला आहे टोटल 27 तासाचा प्रवास. अजून इथं 4.5 तासाचा प्रवास बाकी आहे आमचा. 3 वाजले आणि गाडी 2 तास लेट झाली आहे. दिल्लीला तर 10 मिनिटं लेट होती, बट इथपर्यंत 4.5 तासाचा प्रवास करता करता ती 2 तास लेट झाली. नाही आता आमचं स्टेशन येतं आहे अंबाला आणि आम्ही इथं येऊन आमचं सगळं सामान ठेवलं आहे. आता फक्त बघायचं आहे प्लॅटफॉर्म कुठल्या साईडला आहे. अजून स्टेशन तर दिसत नाही आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म कुठल्या साईडला आहे, त्याच्यामुळे थोडं वेट करतो इथं. कारण गाडीचं आहे 10 मिनिटं स्टॉप आहे इथं, त्याच्यामुळे बघू शकतो. अपोजिट साईडला आला आहे प्लॅटफॉर्म. तर असं आता आम्हाला क्रॉस करून एवढे 2-3 जिने क्रॉस करून बाहेर उतरायचे स्टेशनच्या. आणि आता प्रॉब्लेम असा आहे की आमचा डबा आहे इंजिनपासून 5वा, त्याच्यामुळे एकदम प्लॅटफॉर्मच्या खूप लांबपर्यंत जाईल आणि आम्हाला परत असं चालत बाहेर यायला लागेल या साईडला. जमलं का. आणि अशा प्रकारे आमचा 34 तासाचा प्रवास इथं पूर्ण झाला आहे, तो पण ट्रेनचा. अजून 5 तासाचा प्रवास बाकी आहे.
तो आम्ही आता पुढे सुरुवात करू. हा आहे अंबाला आणि चंदीगड हायवे. इकडे या साईडला चंदीगड आणि तिकडनं शिमला. आमची बस आता येईल. आम्ही आता 3:45ची बस बुक केली आहे आणि त्यासाठीच थांबलोय. आणि ही तर अशी फुल पॅक आहे डायरेक्ट की किती थंडी पडते हिच्यावर काय माहिती. 10 मिनिटात बस येत आहे बोलतात. खूप थंडी लागते कारण माझा हात पण थोडा हालतो. एवढी मोठी थंडी लागते इकडे आम्हाला. आमची ट्रॅव्हल्स आहे जी आम्हाला अंबालावरून घेतलं आहे आणि शिमल्याला जाते. पाठीमागे एवढी सीट्स आहेत. अशा प्रकारे आता चंदीगडवरून सीट भरतील. बाकी चंदीगडला लोक उतरत आहेत आता. रात्रीचे 4 वाजले. वडीला एवढा हसायला येते. लोक झोपले. आम्ही निघालो आता चंदीगडवरून शिमलाच्या रस्त्याला. म्हणजे आता चंदीगडमध्ये गाडी झोपले म्हणून थोडं स्लो बोलतोय. हिला काय हसायला येते मला ते कळत नाही आहे. मी तर काहीच नाही. तिथं हँड ग्लोव्ज वगैरे सगळं घालून काय थंडी पडली हिच्यावरती. पुढे कसं करणार आहे. एक गोष्ट नोटीस केली का. होय आपण आता तिथं बसची वेट करत होतो आणि हायवेला उभं होतो. 3 लोक तिकडनं रस्ता क्रॉस करून चालत आले आपल्याकडे. आणि त्यांचं ब्लॅक जॅकेट ती एकदम मिशी एकदम आणि फुल एकाने तर ती शॉल टाकलेली डायरेक्ट आणि हात त्याच्या आतमध्ये. लाईट गेली. नंतर सांगतो स्टोरी. बस जस्ट इथं ड्रॉप करते आहे आणि इथून आम्हाला टॅक्सी घेऊन खाली इकडे शिमला सिटी आहे. आता ती काय दाखवत नाही मी. सिटी झालं माझ्याकडनं. थंडी एवढी वाजते सिटी बोलता येत नाही. युनियन ऑपरेट करते. आता कॅब केली आम्ही. 300 रुपये घेतं आम्हाला तिथं सोडायचे. आता फक्त सामान लोड करू आणि खाली जाऊ. अजून हॉटेलचं लोकेशन पुढे सांगेल मी. शिमल्यात उतरल्या सगळ्यात आधीची गोष्ट घडली ती म्हणजे कॅबवाला आला आणि इथलं जी सिस्टीम आहे एजंटशिप आणि इथला स्कॅम तो सुरू झाला. म्हणजे सगळे आम्हाला येऊन एवढे परेशान करतायत ना की चला रूम देतो, स्वस्तात देतो, हे करतो ते करतो. असं करून ना हैराण करून सोडलं आहे. म्हणजे आम्ही 1-1.5 किलोमीटर असं चालत आलो असणार. बट पिच्छा करत सोडायला तयार नाही आहे. आता जेमतेम पिच्छा सुटला आहे आणि आता कुठे मी माझी पद्धतीने हॉटेल बघेल. कारण मी आलेलो आहे त्याच्यामुळे मला इथली आयडिया आहे. सो फायनली शिमलाला पोहोचलो आणि आता कुठं रूम घेतला. रूम शोधायला जी मेहनत करायला लागली ना ती सांगू नाही शकत. कारण इथं सगळं हॉटेल ऑपरेशन म्हणजे पूर्ण एजंटवर चालतं. आणि हॉटेल म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग असेल तुमची तर तुम्हाला 12-1 नंतर दिलं जातं. आणि जर ऑनलाईन बुकिंग नसेल तुम्ही डायरेक्ट जर येत असणार. कारण मला माहिती होतं मी सकाळी पोहोचणार आहे त्याच्यामुळे मी ऑनलाईन बुकिंग केलं नव्हतं. कारण मला अर्ली चेक इन करायला लागेल. आणि मागच्या वेळेस जो एक्सपिरियन्स आला होता इथे की ते अर्ली चेकिंग देत नाही. नाटक करतात. आपल्याला हॉटेलच्या बाहेर तिथं बसून राहायला लागतं जोपर्यंत रूम खाली होत नाही. जरी रूम खाली असतात तरी कारण त्यांना पैसे काढायचे असतात. तर तसंच काहीतरी झालं. इथे सगळं ना एक स्कॅम चालतो. असे लोक मागे लागतात. हॉटेल दिला दूंगा, ये दिला दूंगा, ये करूंगा, वो करूंगा. सुरुवातीला तर बजेट विचारतात तुमचं बजेट किती आहे. तिला अजून बघा किती थंडी लागली आहे. मी घाबरलो 1 सेकंदासाठी कोण आहे. तर सुरुवातीला बजेट विचारता बजेट किती आहे आणि बजेट विचारल्यानंतर हा मिल जाएगा ना आपके रेट पे आप चलो. आणि इथे सिस्टीम काय हिमाचलमध्ये एक लक्षात घ्या फ्लॅट नाही आहे. इथं डोंगरावर आहे. एक हॉटेल पासून दुसरी हॉटेल पासून तिसरी. इव्हन एक हॉटेल जरी असेल तरी मी एका हॉटेलच्या गेट पासून 3ऱ्या फ्लोअरला चढून आलोय विदाऊट एनी लिफ्ट. आणि हिलवर चढतोय त्या पायऱ्या वगैरे. तर समजून घ्या तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कळतं की इथं पॅकेज घ्यायला लागतं. रूम भेटत नाही. तर तुम्हाला बोलतात की इथलं जी साईट सीइंग आहे त्याचं एक कंबाईन पॅकेज देणार. तर आम्हाला 5,000चं पॅकेज ऑफर करत होतं. आणि हाच रूम मी बघत होतो तर मला तो 1000च्या आसपास 1200च्या आसपास पडत होता. बट तेच बोललो मी की 12 नंतर चेकिंग घ्यायला लागत होतं. आणि अर्ली चेकिंग घ्यायचं असेल तर मग डिस्काउंट पाहिजे असेल त्या रेटमध्ये तर मग तुम्हाला ते बाकी पॅकेज जे की मला नकोय. कारण मला आमचं स्वतःचं फिरायचं. एक असं रेस्ट्रिक्ट नाही राहायचं कोणाच्या स्टेअरिंगमध्ये की हा हो गया टाइम चलो हो गया टाइम. आमचा टाइम आम्हाला आमच्या पद्धतीने एन्जॉय करायचा आहे. त्याच्यामुळे शेवटी नाईलाजाने पहिला दिवस मला खूप महाग पडला. रूम 1850 रुपयाला पडला.
आणि असो, कारण मी थकून आलो होतो, आम्ही दोघं थकून आलो आहे. ऑलमोस्ट आता टोटल डिस्टन्स पाहून गेला तर 45-46 आवर्स होतील. आणि जे की खूप हेक्टिक वाले, 46 नाही ना, इथे 36 42च्या आसपास, 42च्या आसपास, जे की खूप सॉरी हेक्टिक झालंय. त्याच्यामुळे आम्ही होप सोडून त्यांच्या पुढे हात टेकले एजंट समोर, म्हटलं दे 1800 तर 1800, एक रूम घेतला. आणि एक क्विक रूम टूर तुम्हाला देतो या व्हिडिओमध्ये, कारण याच्या पुढची जी सिरीज आपण आणणार आहे आता पूर्ण फिरण्याची आणणार आहे आणि खूप ब्राईट सन आहे, त्याच्यामुळे पाठीमागे येतं. आणि एक छोटा रूम आहे, जास्त काही खूप एक्सपेक्ट करू नका. इथं हिमाचलमध्ये स्पेशली असेच तुम्हाला रूम भेटणार जर तुम्ही बजेट ट्रिप करतायत तर. जे हा त्याचा एंट्रन्स आहे, इथं आम्ही बॅग्स वगैरे ठेवलेले आहे. आणि हिला जी थंडी भरलेली जी अजून निघत नाही आहे, आल्या ब्लँकेटमध्ये घुसली आहे. बेड बराच मोठा आहे, 1 मध्ये अँगल आहे, 1 मध्ये अँगल आहे, त्याच्यामुळे थोडा छोटा वाटत असेल, बट बेड आहे खूप मोठा. इकडे वॉशरूम आणि अशा प्रकारे इथं थोडं बसायला, जे की आम्ही बसणार नाही आहे. आणि इथून एक आहे चांगली गोष्ट की थोडा व्हॅली व्ह्यू आहे आपल्याला, जो की आम्ही खाली जाऊन एन्जॉय करणारच आहे. आणि हे इथं शिमला सिटी वरती या साईडला, म्हणजे इथं वरच्या साईडला मॉल रोड आहे, जो शिमलाची खासियत आहे. इथं आल्यानंतर मॉल रोड बघण्यासारखा आहे. आणि ही व्हॅली तुम्ही आता बघू शकतात, थोडीफार अजून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. आणि इथून असा एकंदरीत त्याचा टूर मिळतो. हे जर मी 05 मध्ये दाखवलं असतं तर बऱ्यापैकी रूम मोठा दिसला असता, बट क्लॅरिटी खूप मार खाते, कारण थोडा अंधार आहे. सूर्य आता जस्ट निघालाय आणि ब्राईट सन असल्यामुळे म्हणजे जो फोकस आहे तो व्यवस्थित काम करत नाहीये. आता आम्ही फ्रेश होतो, आमची बडबड थांबवतो. किती ब्लॉग बनेल हा आता तुम्हाला कळेलच. एक पार्ट येईल की 2 पार्ट येईल, जसं मी म्हटलं होतं एका दिवशी आपण 2 ब्लॉगही टाकू शकतो. सो रेडी राहा, एक एक बारीक गोष्टी आपण कव्हर करू. आणि मला गरम व्हायला लागलाय कदाचित बोलता बोलता, पण हिची थंडी निघत नाहीये, त्याच्यामुळे आता हिला आंघोळीला पाठवतो, फ्रेश करतो. कारण आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाहीये, आपल्याला लवकरात लवकर फिरून सगळे स्पॉट कव्हर करायचे, कारण आपण शिमलाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये बोलू. त्याच्यामुळे बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. 10K झाले पण असतील कदाचित हा ब्लॉग येण्यापर्यंत, नसतील झाले तर लवकर करा.